न खिशी घेता व न लाटता इथे मी झटपट होणारे तांदळाचे पापड आज मी तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळी वाळवणातला हा दुसरा पदार्थ आहे जो तुम्हाला मी घेऊन आलेली आहे. एका ताईने कमेंट केली होती की त्यांना तांदळाचे पापड करण्याची एकदम सोपी पद्धत पाहिजे होती. तर इथे बघा, मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पांढरे शुभ्र असे तांदळाचे पापड मी इथे बनवून दाखवलेले. तर ते कसे बनवायचे ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बनवण्याची पद्धत तर खूप सोपी आहे. ज्यांची खिशी घेताना पापड चुकत असतील, तुटत असतील, चिरत असतील, तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवा. तुमचे पापड अजिबात तुटणार नाही आणि पापड पण खूप छान येतात. तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा, पांढरे शुभ्र पापड आहे आणि पापड बघू शकतात किती मोठा आहे आणि एकदम ठिसूर असे खुसखुशीत होतात, पोंग्यासारखे कुरकुरीत लागतात. चवीला तर अप्रतिम लागतात. ते कसे बनवायचे ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी बघा, वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी. तुम्ही इथे कुठलंही प्रमाणे घेऊ शकता. डब्याचं किंवा पातेल्याचं, टोपाचं ह्याप्रमाणे सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणे दाखवते. वाटीने म्हणलं तर हे 200 ग्रॅम पीठ आहे. तर आता इथे बघा, मी ही वाटी भरून घेते. तर इथं वाटी भरताना फक्त आपल्याला ही सपाट वाटी घ्यायची, पसरट. फुल भरून नाही घ्यायची, कारण की त्याच अंदाजाने आपल्याला पाणी घ्यायचंय. तर इथे बघा, या पद्धतीने इतकी पसरट वाटी आपल्याला पीठ घ्यायचंय, जेणेकरून त्याचप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचंय, जेणेकरून आपले पापड फसणार पण नाही आणि एकदम व्यवस्थित प्रमाण येईल त्याचं. तर इथे एक वाटी मी बघा पसरट वाटी घेतली. तुम्हाला मी बोट पण फिरून दाखवते. त्याच्यावरती मी अजिबात पीठ घेतलेलं नाही आहे. ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. तर इथे हे तांदळाचं पीठ घेतलेले मी राशनचं. हे आपल्याला 1 दिवस तांदूळ धुवून स्वच्छ फॅनखाली वाळवून घ्यायचे. नंतर आपल्याला हे चक्कीतून दळून आणायचे आणि हे एकदम मस्त दळून दिलेलं आहे बारीक असं. तर हे राशनच्या तांदळापासूनच मी हे पीठ तयार केलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे एक टोप घ्यायचा आहे. त्या टोपामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे बघा 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. अजून 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी तुमच्यासमोरच मोजून दाखवते. तर अशा 2 वाट्या आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण घेऊन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्यानंतर बघा, पाव चमचा पापड खार घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे बघा पाव चमचा जिरे घालायचे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचे. आता हे आपण गॅसवर ठेवू. तर आता इथे बघा, गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि गॅसवर ठेवल्यावर लगेच त्याचा कलर पण चेंज होतोय. तर आता आपण इथे 5 मिनटं फास्ट गॅसवर उकळून द्यायचे. वरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन उकळी येईल. आता 5 मिनिटानंतर बघा, त्याला छान अशी खळाखळा उकळी आलेली बघू शकतात. आता मात्र इथे गॅस बंद करायचा आहे आपल्याला. असंच पाणी तापलेलं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित तयार होतं. तर आता आपल्याला हे पाणी खाली उतरून घ्यायचं आहे. त्याच्या आधी त्यातलं अर्धी वाटी आपण पाणी साईडला काढून ठेवणार आहे. कारण की आपल्याला इतकं पाणी नाही पाहिजे. जर लागलं तर आपण ते वाटीतलं जे पाणी आहे ते आपण घालणारच आहे. जर नाही लागलं तर आपण ते वापरणार नाही आहे. आता जे पीठ आपण मोजून ठेवलं होतं ते पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर फक्त आपल्याला चमच्याने हे मिक्स करत जायचं आहे. आता इथे अजिबात आपल्याला हाताचा वापर करायचा नाही. फक्त चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण की पाणी खूप गरम आहे. आपण गॅसवर जेव्हा उकळी आली लगेच आपण त्याला खाली उतरून घेतलेलं आहे. इथे इथे आपण आता कपड्याने पकडून आणि आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने करायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता बघा, सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जरी राहिलं ते वाफेमध्ये होऊन जाणार आहे. तर आपण काय करायचं आहे, आता हे चमच्याचे जे पीठ आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. खूप गरम आहे अजून ते, कारण की आपण गॅसवरून उतरून घेतलेलं आहे लगेच. तर त्यानंतर बघा, झाकण ठेवायचं आहे आणि ते साईडला तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवरती बघा, इथे एका पातेल्यामध्ये मोठ्या मी 1.5 तांब्या पाणी घातलेले आणि लिंबाच्या 2 छोटे-छोटे काप घातलेले, म्हणजे पातेलं काळं होणार नाही. त्यानंतर बघा, ही चाळणी आहे. या चाळणीवर आपल्याला ओला कपडा सुती घ्यायचा आहे. हात ओला करून आणि पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो त्यावरती घालून घ्यायचा आहे चाळणीवर. चाळणीवर घातल्यानंतर आपण हे जे बाजूचं आहे ते आतमध्येच टाकून घ्यायचे. खाली
गॅस चालू आहे त्यामुळे तो पेटू पण शकतो, म्हणून मी वरती करून घेतला तो. त्यानंतर जे पीठ आपण जे बनवलेलं आहे ते यावरती घालायचे आपल्याला. आता ते आपण डायरेक्ट ते पातेलं जे आहे ते पालथं घालू आणि जे राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जर खिशी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर बनवलं तर तुमचे पापड अजिबात चुकत नाही. मेन म्हणजे इतके मस्त येतात आणि खूप कुरकुरीत पण होतात आणि खूप 4 ते 5 पटीने हे पापड फुगले जातात आणि एकदम मस्त पातळ होतात. तर इथे बघा सर्व पीठ आपण यामध्ये घालून घेऊ. आता जे राहिलेलं आहे पातेल्याला मी ते सर्व पीठ आपण हे सर्व पुसून यामध्ये घालून घ्यायचे पातेल्याचं. एकही त्यामध्ये काही राहणार नाही. सर्व पातेल्याचं पीठ निघून आलेलं आहे. आता जे चमच्याचं आहे ते सुद्धा मी काढून घेतलेले. काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो कपडा आहे तो फक्त त्यावरतून घालून ठेवायचा आहे. आता वरतून आपण हा झाकून ठेवणार आहे तसंच आणि कपडा ओलसर आहे त्यामुळे त्याला काही होणार नाही आहे. ओला कपडा करूनच घ्यायचा आहे. ओला करून आणि पिळून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. आता इथे मिडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची. आता 15-20 मिनिटं याची वाफ काढून घेऊ आपण मिडियम गॅसवर आणि बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे. आता आपण याची छोटीशी गोळी घेऊन बघू. बघा गोळी एकदम मस्त व्यवस्थित होते, म्हणजे पीठ आपलं एकदम मस्त तयार झालेलं आहे. याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे आपले पापड व्यवस्थित येतात. नंतर इथे ताट घ्यायचं आहे. त्या ताटावरती ज्या कपड्यामध्ये पीठ आहे ते खाली उतरून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात आता ह्या कपड्यामध्येच आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे. आता इथे बघा दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे, पण हाताला चटका बसतोय कारण की पीठ खूप गरम आहे. तर इथे बघा मी वाटी घेतलेली आणि वाटीने हे असं मॅश करून घेते, म्हणजे पिठामध्ये जर गाठी वगैरे असतील त्या निघून जातील आणि पीठ पण छान मळलं जाईल. तर थोडंसं मी आधी वाटीने करून घेते, नंतर आपल्याला हे थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे. तर बघू शकतात एकदम मस्त पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतेच कसं तयार झालेलं आहे. पण त्याआधी थोडंसं आपल्याला मळून घेतलं पाहिजे म्हणजे त्याचा एकजीव होईल. तशा पण त्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाही. ज्या पद्धतीने जी आपण वाफ दिलेली त्यामुळे अजिबात इथे एकही गाठ राहणार नाही आणि पीठ एकदम मस्त तयार होणार आहे. मी आता तुम्हाला दाखवते पीठ कसं तयार झालेलं आहे. बघू शकतात एकदम मस्त पेड्यासारखं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. बघा अजिबात चिरत वगैरे नाहीये आणि मी तुम्हाला गोळा पण करून दाखवते बघा. कुठेही चीर वगैरे जात नाही. एकदम मस्त ह्याच पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे आपले पापड फसणार नाही आणि एकदम मस्त येणार आहे. तर आता आपल्याला इथे पापड बनवून घ्यायचे. आता मी हे पीठ थोडंसं कॅरी बॅगमध्ये काढून ठेवलंय म्हणजे पटकन थंड होत नाही कॅरी बॅगमध्ये. तर आता आपल्याला इथे छोटे-छोटे पापडाच्या आकाराचे आता इथे बघा एकाच आकाराचे आपल्याला व्यवस्थित चे गोळे करून घेणार आहे मी. त्यानंतर आपल्याला इथे पोळपाटावर आपले हे प्लास्टिकचे असे पेपर घ्यायचे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, गोळा घालून घ्यायचा आहे. वरतून परत एक प्लास्टिकचा पेपर लावायचा आहे आणि वरती आपल्या झाकणीने किंवा ताटलीने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पापड आपला छान असा तयार झालेला आहे. हे बघा एकदम मस्त बघा किती पातळ आणि एकदम मस्त झालेलं आहे. कुठेही चिरलेला नाही आहे आणि एकदम व्यवस्थित येतो. ह्या पद्धतीने सर्व पापड मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व पापड बनवणार आहे. अजिबात न लाटता, न खिशी घेता तुम्हाला मी इथे पापड सोप्या पद्धतीने बनवून दाखवले. आता त्यानंतर बघा पापड आपल्याला हे सुकत घालायचे. तर सुकत घालताना आपल्याला कुठे बॅनरवर किंवा कपड्यावर उन्हामध्ये सुकत घालायचे आपण. तर मी इथे फॅनखालीच हे पापड सुकून घेतलेले बघू शकतात. तर तुम्हाला मी दाखवते. आता हे पापड ह्या पद्धतीने सर्व काढायचे बघा. काढताना सुद्धा अजिबात पापड चिरत नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित आलेलं आहे आणि मेन म्हणजे छान असे पांढरे शुभ्र आणि मस्त आलेले. तर ह्या पद्धतीने आपण सर्व पापड बनवून घेतलेले आहे बघा आणि छान असे मोठे-मोठे पापड घातलेले. त्यामुळे काय होतं तळल्यानंतर पण ते छान असे मोठे फुगून मोठे तयार होतात आणि वाळल्यानंतर परत छोटे होतात बघा आणि एकदम मस्त. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले, म्हणजे त्यामुळे काय होतात 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतात आणि खराब पण होत नाही. तर आपले इथे पापड मस्त वाळून तयार झालेले. आता मी हे तुम्हाला तळून पण दाखवते. तर इथे बघा कढई आपल्याला तापायला ठेवायची. कढई छान अशी तापायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलेले आणि तेल तापल्यानंतर
आपल्याला यामध्ये हे एक एक पापड घालून मी तळून दाखवणार आहे. तर बघा घालताच क्षणी पापड बघा किती फुगलेला आहे. कढईच्या आकारा इतका आपला इथे पापड तयार झालेला आहे. तेल मात्र कडकडीत तापायचं म्हणजे पापड पटकन फुगतो आणि मेन म्हणजे तेलकट पण होत नाही. तर बघा पापडचं साईज बघू शकतात. वाळलेला पापड केवढा आहे आणि तळलेला पापड केवढा आहे. आता त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड तळून घ्यायचे. बघू शकतात एकदम मस्त असे पापड आपले तळून पांढरे शुभ्र दुधासारखे दिसत बघा. दिसायला बघा आधी वाटलं होतं लाल होतील पण ते लाल नाही होत. तळल्यानंतर तांदळाचे पापड असे पांढरे शुभ्र होतात आणि मेन म्हणजे खायला खूप छान लागतात. चवीला खूप मस्त झाले होते आणि एकदम कुरकुरीत झाले होते. तर तुम्हाला मी ते दाखवते बघा. 4 पापडमध्येच पूर्ण आपला हा टोप भरलेला आहे. एवढे पापड मोठमोठे तयार झालेले बघा. पापड बघा केवढा दिसतोय आणि मेन म्हणजे खूप असा मस्त कुरकुरीत झालेला आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. एकदम मस्त इथे आपले हे पापड तयार आहे तांदळाचे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा मी हाताने पण तुम्हाला मॅश करून दाखवते बघा. एकदम मस्त, एकदम हलके-फुलके एकदम पोंग्यासारखे पापड आपले इथे तयार आहे आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.